KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या सबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो। लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी ह्या दुर्गम भागातील आणि ग्रामीण भागातील आहेत, तर KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून जी चुकीची माहिती भरली जाते ती दुरुस्ती करण्यासाठी एकच संधी देण्यात येणार आहे। सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि हीच बाब लक्षात घेता KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे। यासोबतच पती किंवा वडील हयात नसल्यास लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे जर पती किंवा वडील हयात नसतील तरी देखील KYC करता येणार आहे। बऱ्याच भगिनींना हा प्रश्न पडला होता की ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी देखील आता KYC ही करता येणार आहे। तर हीच प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे। तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। तरी आता शेवटचे 10 ते 15 दिवस राहिलेले असल्या कारणाने आपली जी KYC आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर जणांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।